ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। ॐ नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम। स्वामी विवेकानंद केवळ नाव घेतल्याबरोबर बुद्धी, विचार, भावना तिन्ही ठिकाणी प्रचंड गदारोळ होऊन जातो. विवेकानंद नावाचं भारताला पडलेलं आध्यात्मिक गारुड आहे. सर्वसाधारणपणे स्वामीजींच्या बद्दल माहिती सर्वांनाच आहे, पण ज्यांना आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची आहे, किंबहुना आध्यात्मिक उन्नती हाच आपल्या जन्माचा हेतू आहे, हे आपण सोयीस्कररित्या विसरून गेलेलो आहे. जवळजवळ वयाची 60-70 वर्ष सतत संसारामध्ये काही ना काहीतरी मिळवण्याच्या मागे आपण धडपड केली. कधी एकदाही असा प्रश्न विचारला नाही की माझा जन्म नेमका कोणत्या कारणासाठी झालेला आहे, मी का जन्माला आलो, मी कोण आहे आणि मी कुठे जाणार. या 3 त्रिसूत्री किंवा या 3 प्रश्नांवर आधारित जर चिंतन ठेवलं तर आध्यात्मिक चिंतनाला प्रारंभ झाला असं म्हणता येतं. पण दुर्दैव वशामध्ये आध्यात्मिक उन्नतीकडे सहसा मानवाची प्रवृत्ती जात नाही. जानता तो हूं सवाब तात जुहू पर तबीयत उधर नहीं आती. एक सूफी म्हणतो की मला धर्म म्हणजे काय माहिती आहे, पण त्याच्याबद्दल विचार करावा अशी प्रवृत्ती होत नाही. आणि दुर्योधनानं नेमकं हेच सांगितलंय, जानामि धर्म नच मे प्रवृत्ती. आपण सगळे दुर्योधनाच्या हृदयाचे आहोत. मग या चक्रातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाहीये का? आणि मग आध्यात्मिक उन्नतीसाठी लागणारी मेहनत घेण्याची मानसिक तयारी आपल्याकडे सध्या नसतेच. पण आध्यात्मिक कुवत येण्याच्या अगोदर मनामध्ये आध्यात्मिक धारणा आली पाहिजे. त्या आध्यात्मिक धारणेचा स्रोत म्हणजे आध्यात्मिक श्रद्धा आहे. आणि म्हणून या श्रद्धेच्या वृद्धिंगत होण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे संतांच्या चरित्राचं वाचन. ज्यांना चारित्र्य असतं त्यांच्या चरित्राचं वाचन केलं जातं. कारण संतांच्या प्रत्येक शब्दामुळे आपल्या विचारांचा
पूर्ण प्रवाह बदलू शकतो, इतकी ताकद संतांच्या शब्दामध्ये असते. आणि मग असे काही संत, असे काही देव होऊन गेलेले आहेत की ज्यांच्याशी आपला संपर्क आलेलाच नाही, पण त्यांच्या अस्तित्वाबद्दल सुद्धा आम्हाला केवळ श्रद्धेपोटी माहिती आहे. भगवान श्रीराम येऊन गेले, भगवान श्रीकृष्ण येऊन गेले, पण ते केव्हा होते, कुठं होते, काय होते याच्याबद्दल कुठेतरी मनामध्ये शंकेची पाल नेहमी चुकचुकत राहते. पण जेव्हा संत ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास, एकनाथ महाराज यांचं नाव येतं तेव्हा मात्र शंकेची पाल राहत नाही. याहूनही एक मोठं वैशिष्ट्य असं की या सगळ्या संतांच्या फक्त उज्ज्वल बाजूंचा अभ्यास आपल्या समोर येतो, कारण बहुतेक सगळे अवतार आहेत. पण माझ्या मनामध्ये एक आधुनिक शास्त्रांचा अभ्यास करणारा, सायन्सचा विद्यार्थी असणारा मला अध्यात्माचा आणि व्यवहाराचा मेळ घालणं जमत नाही. अशा वेळेला मला एका अशा संत महात्म्याची गरज असते की जो माझ्यासारखाच आहे, माझ्यासारखाच शास्त्रावर भिस्त ठेवणार आहे, पण हळूहळू तो या शास्त्राकडून अध्यात्मशास्त्राकडे जाऊन परिपक्व झालेला आहे. आणि इथे स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचं वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं की तुमच्या आमच्यासारख्या येणाऱ्या सगळ्या शंका त्यांना शेवटपर्यंत भेडसावत राहिल्या. इतक्याच नव्हे तर आपल्या परमपूज्य देवस्वरूप जीवनमुक्त विदेही स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या मृत्यूच्या अगोदर सुद्धा त्यांनी आपली शंका व्यक्त केली. आणि स्वतः रामकृष्ण ठाकूर स्वतः सांगत विवेकानंदांना, नरेंद्र तपासून घे रे, जोपर्यंत विश्वास येत नाही तोपर्यंत तपासून घे. म्हणून प्रखर बुद्धीच्या स्वामी विवेकानंदांनी अध्यात्मातल्या सगळ्या शंकांना तपासून पाहिलेलं आहे. आणि मग त्या शंकांमध्ये आपल्या शंका त्याच्यामध्ये सगळ्या विरून जाऊ शकतात, अशी त्या चरित्रामध्ये ताकद आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांचं चरित्र अभ्यासायचं आहे. वो सूरते इलाही किस देश बसती आहे. हे देव जे आहेत ते कुठे असतात, कसे असतात? ज्या देवांबद्दल आम्ही रोज चर्चा करतो, ज्या देवांची आम्ही रोज पूजा करतो, त्याच्या अस्तित्वाबद्दल कधीच प्रश्न विचारलेला नाही. नेमकं देव दर्शन होतं म्हणजे काय होतं हा प्रश्न कधीच विचारलेला नाही. देव पहावया गेलो, देवची होऊन ठेलो, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे नेमकं काय, हा प्रवास काय आहे, ही प्रगती काय आहे, हे कुठून जाणं, कुठं पोचणं? दिक आणि कालाच्या पलीकडे ते अस्तित्व आहे म्हणजे काय? कालाच्या परिमाणाच्या बाहेर मी विचार सुद्धा करू शकत नाहीये, तेव्हा कालाला ओलांडून जाणं हे माझ्या कृतीमध्ये नाहीये. मग ही लोक गेली कुठे? स्वामीजी नेमके कोणत्या अवस्थेमध्ये होते? काय अशी जादू होती की बसल्या बसल्या स्वामीजी समाधीमध्ये जात? म्हणजे कुठे जात? मी माझ्या मुलांचं पाहतो, संसाराचं पाहतो, माझ्या कर्तव्याची जाणीव मला आहे, मला समाजामध्ये काहीतरी करायला लागतं, मी समाज उपयोगी कामं करतो. हे सगळं अध्यात्म आहे की अध्यात्म याच्या पुढे आहे, पलीकडे आहे? संसार व्यवहाराची आणि अध्यात्माची सांगड नेमकी कशी घालायची? रोज लागणाऱ्या नवनव्या शास्त्रीय शोधांपुढे अध्यात्माला कसं वळतं करून घ्यायचं? कोविड सारखी महाभयंकर बिमारी सगळीकडे पसरल्यानंतर तिचं उत्तर व्हायरस म्हणून द्यायचं की इतके दिवस कुठेही न दिसणारा व्हायरस आताच नेमका कसा दिसला, याचं उत्तर कुठं शोधायचं? याचा कुठेतरी मनामध्ये गोंधळ चाललेला असतो. या सगळ्या गोंधळ घालणाऱ्या प्रश्नांची उत्तर देऊन आपला आध्यात्मिक विकास निश्चित दिशेने पुढे नेणारं जर कोणतं चरित्र असेल तर ते स्वामीजींचे चरित्र आहे. किंबहुना या चरित्राच्या
व्याख्यानातून आपल्याला हवा असणारा जो फायदा आहे तो हाच आहे. अध्यात्मामध्ये नेहमी स्वार्थी असावं, व्यवहारामध्ये परमार्थी असावं. आपण नेमकं उलट करतो. आपण व्यवहारात स्वार्थी असतो, अध्यात्मात परमार्थी असतो. ज्याचा झाला त्याचा परमार्थ होऊ दे. अध्यात्मामध्ये नेहमी प्रश्न विचारावा, मला याच्यातून काय मिळणार आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामधून इतकं काही आपल्याला मिळू शकतं. घेणाऱ्याच्या कुवतेवर अवलंबून आहे, घेणाऱ्याच्या बौद्धिक विकासावर अवलंबून आहे, घेणाऱ्याच्या आत्मिक विकासावर अवलंबून आहे. म्हणून स्वामी विवेकानंद नावाचं गारुड प्रत्येक प्रतलाला वेगळ्या वेगळ्या अनुभूतीमध्ये घेऊन जात. रामकृष्णांना विवेकानंद फार वेगळ्या प्रकारामध्ये दिसलेले आहेत. स्वामी ब्रह्मानंदांना फार वेगळ्या प्रकारामध्ये दिसलेले आहेत. लुई बर्कला फार वेगळ्या प्रकारामध्ये दिसलेले आहेत. सामान्यांना वेगळ्या प्रकारामध्ये दिसलेले आहेत. हजारो लाखोच्या संख्येने जे सभेला गर्दी करत त्यांना वेगळ्या प्रकारामध्ये दिसलेले आहेत. नेमके स्वामीजी कोण आहेत? आणि हे इतकं सोपं समजावून घेण्यासारखं नाहीये. कारण ज्यांची तुलना, ज्यांचा देह तादात्म्य राहू सुद्धा शकत नव्हतं असे रामकृष्ण परमहंस, जे सतत आई काली मातेच्या सानिध्यामध्ये 24 तास वावरणारे रामकृष्ण परमहंस स्वतः सांगून गेलेच की स्वामी विवेकानंदांना समजून घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, कारण तो कोणाला समजणार नाही. आणि याबद्दल स्वतःची असहाय्यता गुरूंनी व्यक्त केलेली आहे. तेव्हा कप पदार्थ असणारे आपण स्वामी विवेकानंदांना पूर्णपणे समजावून घेऊ शकतो असं म्हणणं म्हणजे फार मोठं धाडसाचं विधान होईल. पण याचा अर्थ असा नाही की स्वामीजींच्या दैदिप्यमान जीवनाचा आपण अभ्यास करू नये. समुद्र पिणं कदाचित अगस्तींचं काम असेल, पण समुद्राचे काही थेंब तरी पाण्याचे आपल्या हातामध्ये येऊ शकतात. जेवढी ज्याची ओंजळ तेवढं त्याच्याकडे ते पाणी येईल. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा अभ्यास म्हणजे एका आध्यात्मिक वादळाचा अभ्यास आहे. त्यांना सायक्लॉनिक मॉन्क अशी पदवी अमेरिकेमध्येच दिली होती. वादळी संन्यासी. संन्यासी बरेच होऊन गेले, पण हा वादळी संन्यासी होता. का वादळी होता हे आपण पाहणार आहोत, खूप खुलाशांनी पाहणार आहोत. स्वामीजींच्या अमेरिकेतल्या वास्तव्याचं पूर्ण वर्णन आपण पाहणार आहोत. त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की एखाद्या वादळाला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीने हिंदू धर्माची पताका घेऊन हा स्वामी खिशामध्ये कपडदिक नसताना पूर्ण खंडामध्ये कसा फिरला. शंकराचार्यांच्या दिग्विजयाची पुनश्च आठवण करून देणारा हा स्वामी स्वामीजींचं नाव तोंडामध्ये येणं, स्वामीजींचं नाव कानावर पडणं हे किती पुण्याईचं लक्षण आहे तुम्ही आम्ही न सांगता ते प्रत्यक्ष आपण सिस्टर ख्रिस्टीन म्हणून त्यांची जी शिष्या होती, तिचं खरं नाव ख्रिस्टीन ग्रॅनस्टाईडल असं होतं, डेट्रॉइट शहरामध्ये स्वामीजींच्या चाललेल्या काही व्याख्यानाला ऐकायला काय गेली. मूळची ती ख्रिश्चन धर्मामध्ये ख्रिश्चन सायंटिस्ट नावाचा जो धर्माची शाखा आहे त्या शाखेची ती अनुकरण करणारी. कुठून तरी बातमी आली की डेट्रॉइट मध्ये एक हिंदू साधू आलेला आहे आणि तो काहीतरी बोलणार आहे म्हणून ती ऐकायला गेली आणि ऐकतच राहिली. तिनेच असं सांगितलं की मी पहिल्यांदा, आणि गमतीचा भाग असा आहे की जिनी आयुष्यामध्ये कोणताही शब्द संस्कृतचा ऐकलेला नव्हता, जिला आत्मा परमात्मा म्हणजे काय माहिती नव्हतं, जिने उपनिषद हे शब्द पहिल्यांदा ऐकले होते, अशी ख्रिस्टीन ग्रॅनस्टाईडल स्वामीजी बोलत राहिल्यानंतर अशी मंत्रमुग्ध होऊन गेली की त्यांची राहिलेली सगळी व्याख्यानं तिने ऐकलीच. पण त्याच्यानंतर स्वामीजींच्या संपर्क तुटल्यानंतर 6 महिन्यांनी तिला बातमी लागली की स्वामीजी 1000 आयलंड पार्क, सहस्त्रद्वीप उद्यानामध्ये काही व्याख्यानं करणार आहेत म्हटल्यानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथे जाऊन पोहोचली. प्रचंड पावसाचा मारा चालू होता.
संपूर्ण अंगाने भिजलेली, जाताना चिखलामध्ये 4-5 वेळा पडली आणि शेवटी जिथे स्वामीजींचं भाषण चालू होतं तिथे पोहोचली. आणि तिला पाहून स्वामीजींना आश्चर्य वाटलं की 2 स्त्रिया, मेरी फंकी नावाची दुसरी मुलगी आणि सिस्टर ख्रिस्टीन, या दोघी केवळ स्वामीजींना ऐकण्यासाठी इतक्या मैलांचा प्रवास करून तिथं पोहोचलेलं पाहून स्वामीजींना अत्यंत आनंद झाला. आणि अत्यंत आनंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वामीजी, एकूण 18 प्रवचन स्वामीजींची झाली, ती प्रवचन सुद्धा आपण पाहणार आहोत. हे 1000 आयलंड पार्क काय आहे, काय परिस्थिती होती, कसे मंत्रमुग्ध करणारे दिवस होते, हे सगळं पाहणार आहोत. पण त्यावेळेला दुसऱ्या दिवशीचं प्रवचन झाल्यानंतर स्वामीजींनी सांगितलं की मी काही लोकांना आता दीक्षा देणार आहे. 5 स्त्रियांना दीक्षा देऊन झाली. त्याबरोबर या सिस्टर ख्रिस्टीननी सांगितलं की महाराज मलाही स्वामीजी दीक्षा द्या. आणि स्वामीजी तत्काळ म्हणाले की मला त्याच्यावर विचार करावा लागेल. संध्याकाळी तिला परत बोलवणे म्हणाले. स्वामीजी म्हणाले ख्रिस्टीन मला तुझं मन वाचावं लागेल, तुझी परवानगी आहे का? पहा स्वामीजींनी काय प्रश्न विचारलाय. स्वामीजी म्हणतात ख्रिस्टीन मला तुझं मन वाचायचंय, तुझी परवानगी आहे ना? आणि ख्रिस्टीन म्हणाले स्वामीजी यात विचारण्यासारखं काय आहे? कधीही. स्वामीजीने डोळे मिटले, तिच्या डोक्यावर हात ठेवला, काही काळ विचार केला आणि मग म्हणाले ख्रिस्टीन मला आणखीन थोडस तुझा अभ्यास करावा लागेल, तुझी परवानगी आहे ना? पुन्हा ख्रिस्टीन म्हणाली स्वामीजी काहीच हरकत नाही आहे. आणि स्वामीजींनी जे काय पाहायचं ते पाहिलं आणि तिला दीक्षा दिली. आणि मग ख्रिस्टीन ग्रीनस्टाईडल सिस्टर ख्रिस्टीन झाली. तिला स्वामीजी आपली मुलगी मानत असत. या सिस्टर ख्रिस्टीननी जे उद्गार काढलेले आहेत स्वामी विवेकानंदांच्या बद्दल, ते आपण बघितले तर लक्षात येईल की स्वामी विवेकानंदांचं नाव कानावर येणं किंवा तोंडामधून बाहेर येणं हे किती भाग्याचं लक्षण आहे. ती असं लिहिते, ब्लेस्ड इज द कंट्री इन विच विवेकानंदा वॉज बॉर्न. भारताचं वैभव काय आहे पहा. ब्लेस्ड इज द कंट्री इन विच विवेकानंदा वॉज बॉर्न, ब्लेस्ड आर दे हु लिव्ड ऑन दिस अर्थ ऑन दॅट टाइम. ती असं म्हणते की स्वामी विवेकानंद जिवंत असताना जितके जीव या विश्वामध्ये असतील ते सगळे नशीबवान आहेत. And thrice blessed are those few who sat at his feet. त्यांच्या चरणाशी बसण्याचं ज्यांना भाग्य मिळालं त्यांच्यासारखा भाग्यवान तोच. स्वामीजींच्या जादूबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीवर ज्या एका स्वातंत्र्य सेनानीने कलकत्त्यामधून आपलं घर सोडलं आणि आपलं आयुष्य पूर्ण आपल्या भारत मातेसाठी वेचलं, जिच्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हजारो लाखोंची आझाद हिंद फौज तयार केली, ज्यांच्या व्यक्तिमत्वापुढे लोक नतमस्तक होत असत असे नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी ॲडॉल्फ हिटलर सारख्या माणसाला सुद्धा खडे बोल सुनवायला कमी केलं नाही. त्याच्या आयुष्यामध्ये कदाचित हिटलरनी एवढ्या मोठ्या आवाजामध्ये फक्त एकाच व्यक्तीला ऐकून घेतलं असेल, ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. अशा नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या त्यांच्या स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आहे. त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता की नेताजी तुम्हाला जर परमेश्वरांनी असा आशीर्वाद दिला की काय हवं ते माग, तर तुम्ही काय मागाल? आणि त्यावेळेला या थोर स्वातंत्र्य सेनानी सांगितलं, मला जर 5 मिनिटासाठी स्वामी विवेकानंदांच्या पायाशी बसायला मिळेल, याच्यापेक्षा देवाकडे मला जास्त काही मागायचं नाही. असं हे प्रभावी वलय म्हणजे स्वामीजी यांचं चरित्र तरुणांना, देशभक्तांना आणि संन्यासांना या सर्वांना एकाच वेळी स्फूर्ती देतात. स्वामीजी अखंड विश्वासाठी जगले, विश्वासाठीच कार्यरत राहते आणि विश्वासाठीच मृत्युमुखी पडली. आपण असे अनेक प्रसंग पाहणार आहोत
जिथे स्वामीजी बोलता बोलता भावविवश होऊन जात आणि या विश्वातल्या सगळ्या गरीब लोकांसाठी, त्रासलेल्या लोकांसाठी आपल्या डोळ्यातून अश्रू ढाळत एका ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलेलं आहे, मला मुक्तीचा हव्यास नाही, मला हजारो जन्म घ्यावे लागोत, असंख्य हाल अपेष्टा सोसाव्या लागोत, पण जोपर्यंत या पृथ्वी तलावरचा, या विश्वामधला अत्यंत क्षुद्र असा जीव सुद्धा मुक्त होत नाही, तोपर्यंत मला माझ्या मुक्तीची इच्छा नाही. म्हणून स्वामीजींना बोधिसत्व म्हटलं जातं. बुद्धांबद्दल स्वामीजींना विशेष आकर्षण होतं. इतकंच नव्हे, त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्येच सांगायचं म्हणजे त्यांना बुद्धाचं दर्शन सुद्धा झालेलं होतं. बुद्धाबद्दल त्यांचं आकर्षण किती होतं याची आपल्याला फक्त कल्पना येऊ शकते जेव्हा स्वामीजींनी असं ठरवलं की मला गयेला जायचंय, बौद्ध गयेला, तीर्थयात्रेला. ही बातमी ऐकल्याबरोबर ठाकूर म्हणजे रामकृष्ण परमहंसांचं धाबं दणाणलं होतं, कारण त्यांचा हा लाडका शिष्य नरेंद्र जर बुद्धगयेला गेला आणि बुद्धांच्या मूर्तीकडे पाहून त्यांनी दर्शन घेतलं तर हा कदाचित तिथेच समाधीस्थ होऊन संपून जाईल. असा मानव जातीमधल्या प्रत्येक क्षुद्राबद्दल आसू ढाळणारा तो स्वामी आपल्याला अभ्यास करायचा आहे. या व्याख्यानमालेचा हेतू एकच आहे, स्वामीजींच्या विचाराशी आपल्या बुद्धीचा प्रत्यक्ष संपर्क घडवून आणून देणे. जर स्वामीजींबद्दल ऐकलेल्या विचारांनी माझ्या विचारांमध्ये काहीही बदल होत नसेल तर ही व्याख्यान मला फोल आहे. पण ज्यांच्या विचारांनी दगड सुद्धा बदलू शकतो आपण तर जिवंत माणूस आहोत. रोमारोलांनी त्यांच्या स्वामीजींच्या लिहिलेल्या चरित्रामध्ये एक शेवटचं वाक्य लिहिलंय. प्रसंग आहे स्वामीजींच्या मृत्यूचा. स्वामीजींचं महानिर्वाण जेव्हा झालं तेव्हा रोमारोलांनी असं लिहिलंय की 40 वर्षापेक्षा कमी वयाचा संत आता चितेवर पहुडलेला आहे, पण त्याच्याच राखेतून भारत नावाचा पक्षी दिमाखानं भरारी घेईल. म्हणून भारतवर्षाची जीव जो भारतवर्षाचा आहे तो म्हणजे स्वामीजींचे विचार आहेत. स्वामीजी भारत मातेबद्दल किती अभिमानी होते हे आपण पाहणार आहोत. म्हणून स्वामीजींनी अत्यंत काकुळतीला येऊन सगळ्या भारतीयांना सांगितलेलं आहे, ज्या दिवशी भारताने पाश्चात्यांचं अनुकरण केलं तरी चालेल, पण ज्या दिवशी आध्यात्मिक सत्तेसाठी भारतीय बाहेरच्या धर्मांकडे पाहतील त्या दिवसापासून भारताचा ऱ्हास सुरू होईल. पूर्ण विश्वामध्ये अधिराज्य गाजवणारा भारत देश हा केवळ आध्यात्मिक सत्तेवरच अधिराज्य गाजवू शकेल. अशा या स्वामीजींच्या कार्याचा, चरित्राचा आपण अभ्यास करणार आहोत. नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त स्वामीजींचं पूर्ण नाव. हे दत्त घराणं आलं कुठून? दत्त घराणं सिमुलिया किंवा सिमला नावाचा जो भाग आहे तिथले. खरं नाव आहे सिमुलिया, पण त्याला सिमला असं म्हटलं जातं. स्वामीजींचे पूर्वजांचा स्वामीजींनी अभ्यास केलेला होता. स्वामीजींचे 2 महान बंधू भूपेंद्रनाथ दत्त सगळ्यात धाकटे आणि मधले महेंद्रनाथ दत्त, दोघेही खूप वेगळे व्यक्तिमत्व आपण पाहणार आहोत. त्यातल्या भूपेंद्रनाथ दत्तांनी तरी 90 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली होती. या सर्वांनी दिलेल्या माहितीनुसार इतिहासामधल्या मुर्शिद कुली खान
1703 साली. त्यावेळचे दत्त हे जमीनदार होते. साधारण ब्रिटिश लोक बंगालमध्ये जेव्हा पाय रोवायला आले त्या काळामध्ये दत्त घराणं त्यांचं जे मूळ गाव हुगळी जिल्ह्यामध्ये दारियातोन म्हणून, तिथून ते कलकत्त्याला आले. कलकत्ता त्यावेळेला कलकत्ता या नावाने प्रसिद्ध नव्हतं. कलकत्ता हे गोविंदपूर, सतनावती अशा छोट्या गावांनी मिळून कलकत्ता नावाचं शहर प्रसिद्धीला आलं. त्यापैकी जे गोविंदपूर होतं, या गोविंदपुरामध्ये स्वामीजींचे पणजोबा राहायला आले. ते तिथे राहायला आल्यानंतर तशी परिस्थिती फारशी काही अशी चांगली नव्हती, पण ज्या ठिकाणी ते राहायला आले त्याच ठिकाणी ब्रिटिश लोक आले आणि त्यांना त्यांची पहिली वखार तिथं तयार करायची होती. व्यापारासाठी लागणारी, ज्याला फॅक्टरी म्हणतो, ज्याचं नाव नंतर फोर्ट विल्यम्स असं ठेवण्यात आलं, जिथे ब्रिटिश लोक साधारण आपले सैनिक ठेवत, आपला व्यापार करण्याचा माल ठेवत, बाजूला भिंत बांधत अशी त्यांनी एक जागा तयार केली होती. ते पहिलं फोर्ट विल्यम्स नावाचं वखार तिथे सुरू करण्यासाठी त्यांना जागा हवी होती, म्हणून त्यांनी यांच्या पणजोबांकडून जागा विकत घेतली आणि त्या जागेसाठी त्यांना त्या काळी 14 रुपये मिळाले. 14 रुपये त्या काळी म्हणजे लक्षाधीश माणसाकडे असत. मग त्या मिळालेल्या पैसे घेऊन ती जागा त्यांनी ब्रिटिशांना देऊन टाकली आणि मग तिथून त्यांचे पणजोबा राम मोहन दत्त त्यांचं नाव, ते 3 गौरी मोहन मुखर्जी रस्ता या ठिकाणी आले. हा पत्ता महत्वाचा आहे, 3 गौरी मोहन मुखर्जी रस्ता, कारण आज सुद्धा ती वास्तू तिथं आहे. अर्थात ती वास्तू तशी नव्हती. या ठिकाणी स्वामीजींचे पणजोबा म्हणजे राममोहन दत्त यांनी खूप मोठा वाडा बांधला. वाडा बऱ्यापैकी मोठा होता. साधारण 15,000 चौरस फुटामध्ये तो वाडा होता. आणि हेच स्वामीजींचं निवासस्थान लहानपणी होतं. स्वामीजींचे पणजोबा, आजोबा, वडील आणि स्वामीजींचं बालपण याच ठिकाणी गेलं. दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व जन्माला येऊन सुद्धा त्यांची कोणतीही, त्यांच्या वास्तूची, त्यांनी ठेवलेल्या धरोहराची कोणतीही काळजी आपल्याकडून केली जात नाही. परिस्थिती अशी झाली होती की स्वामीजींचं राहतं घर एका झोपडपट्टीमध्ये त्याचं रूपांतर झालं होतं. या एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये लोक घुसून राहत होते काही दशक, पण कोणाच्याही मनामध्ये असलं नाही की स्वामीजींची वास्तू पुन्हा उभा करावी. शेवटी रामकृष्ण मिशननी चंग बांधला आणि यातल्या सगळ्या लोकांना ही स्वामीजींची वास्तू आहे, तुम्हाला इथून निघून जावं लागेल, म्हणजे आम्ही ती वास्तू व्यवस्थित बांधू म्हणून त्यांनी विनंती केली. ती ऐकली नाही म्हणून ते न्यायालयामध्ये गेलं. हे प्रकरण न्यायालयामध्ये बरीच वर्ष चाललं आपल्या न्याय पद्धतीनुसार. शेवटी अलीकडे म्हणजे 1998 साली रामकृष्ण मिशननी विनंती केली कोर्टाला की ही गोष्ट आम्ही कायद्यापेक्षा प्रत्यक्ष जे कोणी तिथं राहत आहेत त्यांच्याशी बोलवून सोडवू शकतो का. आणि न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर तत्कालीन रामकृष्ण मिशनचे जे साधू होते त्या सगळ्या संन्यासांनी तिथे राहत असणाऱ्या सगळ्या कुळांबरोबर चर्चा करून त्यांना राहण्यासाठी दुसरी जागा देऊन ही सगळी जागा आपल्या ताब्यात घेतली. आणि ताब्यात घेतल्यानंतर जवळजवळ 148 कुटुंब या जागेत राहत होती. म्हणजे किती मोठा स्वामीजींचा वाडा असेल आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं. आणि अगदी अलीकडं म्हणजे 2004 साली एक दिमाखदार वास्तू आता तिथं बनवण्यात आलेली आहे. तिथे एक म्युझियम करण्यात आलेलं आहे. ही जागा म्हणजेच 3 गौरी मोहन मुखर्जी रस्ता, कलकत्ता. किती मोठा वाडा होता.
5 आखनी पूजा घर होतं, 3 मजली होता. वाडा इतका मोठा होता की याच वाड्यामध्ये घोड्यांचाही तबेला होता, गाई गुरेही सांभाळण्यासाठी सगळी जागा बनवलेली होती, गोठा होता, मोठ्या मोठ्या लिव्हिंग रूम्स होत्या. स्त्रियांसाठी इतकी जागा होती की स्त्रियांसाठी न्हाण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी एक स्विमिंग पूल सुद्धा बांधलेला होता. असंख्य खोल्या होत्या. सांगण्याचा भाग इतका महत्वाचा इतकाच आहे की स्वामीजींच्या बालपणी स्वामीजी सुखवस्तू घरामध्ये जन्माला आले होते. त्या काळाच्या तुलनेमध्ये स्वामीजी श्रीमंत घरामध्ये जन्मलेले होते. यापैकी स्वामीजींचे जे पंजोबा राममोहन होते, त्यांनी एका ब्रिटिश अटर्नी कंपनीमध्ये क्लार्कची नोकरी सुरू केली. त्यांना 2 मुलं, एक दुर्गा प्रसाद दत्त म्हणजे स्वामीजींचे आजोबा आणि दुसरे काली प्रसाद दत्त. 2 मुलं होती, काली प्रसाद आणि दुर्गा प्रसाद. दुर्गा प्रसाद म्हणजे स्वामीजींचे आजोबा आणि काली प्रसाद म्हणजे स्वामीजींचे आजोबांचे भाऊ. पण या 2 मुलांमध्ये जमीन आसमानाचं अंतर होतं. हे काली प्रसाद दत्त नावाचे जे आजोबांचे भाऊ होते आणि दुर्दैवानं तेच घरामधले प्रमुख म्हणून बराच वेळ राहिले, हा अत्यंत दुष्ट माणूस होता. आणि गमतीचा भाग म्हणजे त्याला त्याच्या पत्नीची पण साथ मिळालेली होती. हे काली प्रसाद दत्त आणि त्यांची पत्नी हे दोघे अत्यंत दुष्टही होते आणि त्यांनी स्वामीजींच्या पूर्ण कुटुंबाचा आणि स्वामीजींच्या वडिलांचा आणि आईचा बऱ्यापैकी छळ केला. स्वामीजींच्या आजोबांचं मात्र सगळंच वेगळं होतं. स्वामीजींचे आजोबा दुर्गा प्रसाद दत्त हे प्रचंड हुशार होते. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या वडिलांबरोबर त्यांना मदत करायला सुरुवात केली आणि आपल्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे उत्तम शिकले सुद्धा. पण त्यांच्या मनामध्ये सतत वैराग्याचे विचार असत. त्यातच त्यांचं लग्न केलं श्यामसुंदरी नावाच्या स्त्री बरोबर. चांगल्या घराण्यातली उत्तम वधू पाहून लग्न झालं. या श्यामसुंदरी म्हणजेच स्वामीजींच्या आजी. 25व्या वर्षी त्यांना मूल झालं, म्हणजेच स्वामीजींचे वडील विश्वनाथ दत्त जन्माला आले. विश्वनाथ दुर्गा प्रसाद दत्त जन्माला आले. 1835 साली स्वामीजींच्या वडिलांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर ताबडतोब स्वामीजींचे आजोबा घर सोडून निघून गेले, संन्यास घेतला त्यांनी. स्वामीजींच्या आजोबांनी असा संन्यास घेण्याचं कारण काय असावं, याच्यावर वेगळे वेगळे प्रवाद आहेत. पण जे जाणवले ते असं की स्वामीजींच्या आजोबांना तशी ही विरक्ती आलेली होती. पूर्वजन्माच्या संस्कारांमुळे वैराग्याकडे झुकलेलं ते मन आणि त्याच वेळेला घरामध्ये त्यांच्या भाऊ आणि बायको म्हणजे कालीप्रसाद आणि त्यांची पत्नी यांनी केलेला त्यांचा छळ, म्हणजे त्यांचा स्वतःचा आणि त्यांच्या पत्नीचा. एक दिवस त्यांच्या पत्नीला त्यांच्याच भावाच्या बायकोनी इतकं बोललं की ते बोलणं ऐकल्यानंतर दुर्गा प्रसाद मनामध्ये निर्णय केला आणि निघून गेले. ते निघूनच गेले. हे दुर्गा प्रसाद दत्त नंतर या स्वामीजींच्या कुटुंबाबरोबर संपर्क ठेवू इच्छित नव्हते. पण काही घटना अशा घडल्या की या स्वामीजींच्या आजोबांचा काही कारणांनी परत संबंध आला. एकदा असं झालं की ते कलकत्त्यामध्ये भिक्षा मागत होते स्वामीजींचे आजोबा, आणि कोणीतरी बातमी आणून दिली कालीप्रसादांना, म्हणजे त्यांच्या भावाला, जे आता मोठे होते घरामध्ये, की तुमचा भाऊ
म्हणजे स्वामीजींचे आजोबा अमुक अमुक ठिकाणी मला दिसलेले आहेत. त्याबरोबर त्यांचे भाऊ तिथे गेले आणि त्यांना बळजबरीने घरात घेऊन आले. ते येत नव्हते. त्यांना वाटले की आता आलेले आहेत तर कमीत कमी समजावून घरामध्ये ठेवता येईल, म्हणून त्यांना एका खोलीमध्ये बंद करून ठेवलं, कारण पळून जाऊ नये. आणि गमतीचा भाग म्हणजे त्यांना ज्या खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतं तिथं जे जेवण पुरवलं जायचं ते जेवणाला त्यांनी स्पर्श सुद्धा केला नाही. असे 3 दिवस निघून गेले आणि मग मात्र सगळ्यांना वाटायला लागले की हा माणूस अन्न त्याग करून मरेल, त्याच्यापेक्षा दरवाजा उघडलेला बरा. दरवाजा उघडल्याबरोबर ते जे निघून गेले त्याच्यानंतर ते परत कधी घरी आले. योगायोगाचा भाग असा होता की वाराणसी म्हणजे बनारस, वाराणसी किंवा काशीच्या यात्रेला जेव्हा स्वामीजींची आजी आणि स्वामीजींचे वडील, त्यावेळेला वडील 3 वर्षाचे होते, हे दोघे जेव्हा वाराणसीला गेले तेव्हा वाराणसीमध्ये, आज सुद्धा वाराणसीत आपण गेलो तर तिथे सगळेच रस्ते छोटे आहेत. खूप खूप जुनं शहर आहे. जुन्या वाराणसीमध्ये मंदिरांची रेलचेल आहे आणि प्रत्येक मंदिराला जाताना जे काही रस्ते आहेत ते इतके लहान आहेत आज सुद्धा. तेव्हा अशा रस्त्यातून जात असताना स्वामीजींची आजी आणि स्वामीजींचे वडील, ते वडील त्यावेळेला खूपच लहान होते, आजीच्या हातामध्ये होते आणि अचानक तोल गेल्यामुळे या आजी पडल्या. त्या पडल्या आणि आता पडून त्यांना लागणार म्हटल्या बरोबर कोणीतरी त्यांच्या केसाला धरलं आणि सावरलं. त्या पडण्यापासून वाचल्या. साधारणपणे पडणाऱ्या स्त्रीला असो किंवा पुरुषाला असो आपण हात देतो आणि हाताने त्याला उभं करतो किंवा त्याला आधार देतो. हा केसांनी आधार देणारा कोण असावा? म्हणून आश्चर्याने वळून या आजीनी मागे पाहिलं तर लक्षात आले की एक संन्यासांनी आपल्याला मदत केलेली आहे. संन्यासी स्त्रीच्या कोणत्याही शरीराच्या भागाला स्पर्श करू शकत नाही. आपद धर्मामध्ये फक्त केसांना स्पर्श करणं परवानगी आहे. संन्यास धर्माचे नियम फार कठीण आहेत, कडक आहेत. जीव वाचवण्यासाठी सुद्धा स्त्रीच्या कोणत्याही अंगाला स्पर्श झाला नसला पाहिजे म्हणून त्यांनी तिचे केस धरले होते. पण योगायोगाचा भाग असा होता की जेव्हा या त्यांच्या आजीनी स्वामीजींच्या वळून पाहिलं तेव्हा ज्या संन्यासांनी त्यांना वाचवलं ते दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचेच पती होते, आजोबा होते, दुर्गाप्रसादजी होते. पण जसं त्यांनाही कळालं की ही आपली पत्नीच आहे जिला आपण वाचवलं, त्याबरोबर त्यांनी तिला सोडलं आणि माया 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 म्हणत पळून गेले. बारा वर्षाची कडक तपस्या केलेले, संन्यास आश्रमामध्ये स्वतःच्या इच्छेने गेलेले असे स्वामीजींचे आजोबा होते. या स्वामीजींच्या आजोबांचा जाण्याचा, त्यांच्या स्वभावाचा ऐकून सुद्धा स्वामीजींवर खूप प्रभाव पडला होता. इतकंच नव्हे, कधी कधी गमतीनी काही लोक स्वामीजींच्या आईला, माता भुवनेश्वरी देवींना म्हणत असत की कदाचित तुमचा नरेंद्र जो आहे ना तोही असा डोक्यात राख घालून कदाचित बाहेर जाईल. त्यामुळे त्या नेहमी घाबरलेल्या किंवा धास्तावलेल्या असायच्या की चुकून माझा मुलगा कधी आमच्या सासऱ्यांसारखा संन्यासी तर होऊन जाणार नाही ना. अर्थात दैवाला आणि देवाला जे मंजूर होतं तेच झालं आणि मुलगा संन्यासीच झाला. पण असे स्वामीजींचे आजोबा होते. स्वामीजींचे वडील कसे होते हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याचं मूळ कारण असं आहे की आपल्यासारखंच होतं का हो घरामध्ये? जर प्रत्येक जीवनमुक्ताचे वडील हेही जीवनमुक्तच असावे असं जर असेल तर मग आम्हाला कुठेच काही संधी नाही का? अशा सगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर आपल्याला चरित्राबरोबरच मिळत जावीत म्हणून हे सगळं पाहायचं चाललंय. विश्वनाथ दुर्गाप्रसाद दत्त म्हणजे स्वामीजींचे वडील कसे होते?
स्वामीजींचे वडील आणि त्यांचे आजोबा हे दोघं म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव होत. हे संन्यास घेतलेले स्वामीजींचे आजोबा म्हणजे पूर्ण वैरागी, पूर्ण विरक्त, शास्त्रांचा अभ्यास करणारे, शास्त्राप्रमाणे वागणारे, विधीप्रमाणे वागणारे, संसाराकडे दुर्लक्ष करणारे, जगातल्या कोणत्याही आवडीनिवडीकडे अजिबात विरक्तीने पाहणारे, संन्यस्त प्रवृत्तीचे. आणि त्यांचा मुलगा म्हणजे स्वामीजींचे वडील म्हणजेच विश्वनाथ दुर्गाप्रसाद दत्त मात्र याच्या बरोबर उलटे होते. अत्यंत तल्लख होते, बुद्धिमान होते, खूप हुशार होते. त्या काळामध्ये जेव्हा शाळाच नव्हत्या, त्या काळामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये किंवा 2-3 गल्लीमध्ये एक टोळ नावाचे प्रकरण होतं. टोळ म्हणजे एक छोटीशी शाळा, ती कोणाच्या तरी घरी भरायची. कोणते तरी एक शिक्षक, आचार्य, संस्कृत मुग्धबोध वगैरे, संस्कृतचं व्याकरण वगैरे असं शिकवलं जायचं, त्यालाच शाळा म्हणत असत. अशा वेळेला इंग्रज नुकतेच आलेले असल्यामुळे, थोड्या शाळा सुरू झालेल्या असल्यामुळे, तरी सुद्धा यांनी ज्युनियर आणि सिनियर नावाच्या 2 परीक्षा त्या काळामध्ये पास केलेल्या होत्या. त्या पास झाल्यानंतर थोडासा धंदा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्या धंद्यामध्ये फारसे ते यशस्वी झाले नाहीत. पण शाळा शिकत असताना त्यांना वाङ्मयाचा खूप छंद लागलेला होता. इंग्लिश, हिंदी, उर्दू, पारसी आणि अरेबिक या 5ही भाषांवर स्वामीजींच्या वडिलांचं प्रभुत्व होतं. जास्त धार्मिक नव्हते, पण त्यांच्या आवडी फार उच्च प्रकारच्या होत्या. अत्यंत चांगलं चुंगलं वाचावं, उत्कृष्ट वाङ्मय वाचावं, आणि म्हणून पर्शियन कवी हाफिज याचं काव्य त्यांना अत्यंत प्रिय होतं. त्याची कवनच्या कवन ते म्हणून दाखवायचे. खूप तल्लख असल्यामुळे त्यांनी आपली पहिली नोकरी जी आहे ती मिस्टर टेम्पल नावाच्या एका ब्रिटिश माणसाबरोबर अकाउंटिंग क्लार्क म्हणून आपलं काम चालू केलं. पुढे त्या काळामध्ये 1866 मध्ये ते अटर्नी झालेले होते. म्हणजे किती उच्च विद्या विभूषित होते हे सांगण्याचा प्रयत्न करतो. स्वामीजींचं घर सुखवस्तू होतं. स्वामीजींचे वडील अत्यंत शिकलेले होते. समाजामधल्या पहिल्या फळीमध्ये ज्यांचं नाव येऊ शकेल असे होते. याचा अर्थ वैभव असलं म्हणून घरामध्ये संन्यासी पैदा होत नाही किंवा सरस्वतीचा विकास आध्यात्मिक पद्धतीने होत नाही असं अजिबात नाही. अटर्नीची परीक्षा पास झाल्यानंतर आपले एक मित्र आशुतोष धर यांच्या बरोबर त्यांनी धर आणि दत्त नावाची कंपनी चालू केली, ज्याचं मुख्य काम हे कायद्याशी संबंधित, कारण ते अटर्नी होते. आणि नंतर हे आशुतोष धर रिटायर झाले, त्यामुळे त्यांनी दत्त आणि कंपनी नावाची कंपनी चालू केली. खूप मोठी लॉ फर्म होती, कायद्याचा सल्ला देणारी मोठी कंपनी झाली त्यांची. विश्वनाथ दत्तांचं काम इतकं मोठं होतं की त्यांचा सल्ला घेण्यासाठी ते ज्या कोर्टाच्या केसेस लढवायचे त्याच्यासाठी त्यांनी खूप प्रवास केलेला होता. लाहोर, कराची, रायपूर या सगळ्या ठिकाणी त्यांच्या केसेस चालू असायच्या. सांगण्याचा मुद्दा म्हणजे ते खूप प्रथित यश असे वकील होते. इतकंच नव्हे, त्यांच्या मृत्यूच्या जरा अगोदर हैदराबादच्या निजामानी सुद्धा त्यांच्या कोर्ट केसेससाठी त्यांना वकील म्हणून नेमण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू त्यापूर्वीच घडून गेला. प्रचंड वाचनाचं वेड होतं. खूप मोठी लायब्ररी त्यांची स्वतःची होती. इतकी मोठी होती की नंतर जेव्हा स्वामीजींचं सुद्धा देहावसन झालं त्याच्यानंतर त्यांच्या घरामधून जी पुस्तकं निघाली, अर्थात ती कुठे गेली, कोणी नेली याचा काहीच पत्ता लागणार नाही. कारण हे जे घर जिथं स्वामीजी होते त्याची नंतर इतकी वाट लागली की स्वामीजींच्या मृत्यूनंतर
रामकृष्ण मिशन सुद्धा त्यावेळेला अजूनही पाळमुळं धरत होतं, की हळूहळू या वास्तूमध्ये सगळे लोक घुसले. 148 कुटुंब त्याच्या वास्तूमध्ये घुसली. सगळे गरीब होते आणि त्याला एका झोपडपट्टीचं स्वरूप आलं. आता मात्र ती वास्तू रामकृष्ण मिशनमुळे दिमाखात उभी आहे. या घरामध्ये नेहमी येणाऱ्या जाणाऱ्यांची रेलचेल असायची. स्वामीजींच्या वडिलांचं एक वैशिष्ट्य होतं, ते अत्यंत उदार होते. पैशाच्या बाबतीत इतके उदार होते की जवळजवळ अव्यवहारीच होते. स्वामीजींच्या घरामध्ये स्वामीजींच्या नातेवाईक म्हणजे जे त्यांच्या गावाकडे इकडे तिकडे नातेवाईक होते ते सगळेच्या सगळे त्यांच्याकडे येऊन राहायला असायचे. त्या सगळ्यांचा खर्च स्वामीजींचे वडील करायचे. इतकंच नव्हे तर ती माणसं म्हणजे जी कुटुंब त्यांच्या आश्रयाला आले ते काहीच करत नसत. त्यांच्यामधले कर्ते पुरुष घरामध्ये बसून आरामात खात असत. इतकंच नव्हे तर स्वामीजींच्या घरी राहणाऱ्या काही नातेवाईकांनी दारू वगैरे सुद्धा स्वामीजींच्या वडिलांच्या पैशांनी पित असत. तरीही स्वामीजींचे वडील काही बोलत नसत. या सगळ्यांचा स्वामीजींच्या आईला उभं येत असे. पण स्वामीजींच्या वडिलांचा स्वभावच असा होता की म्हणायचे, अरे जे खातायत खाऊ देत. एक दिवशी मग स्वामीजींनी नरेंद्रनाथांनीच विचारलं, बाबा हे काय चाललंय? कोणी येतो आपल्याकडे नातेवाईक म्हणून नुसताच बसतो फुकट खातो असं नाही, दारू सुद्धा पितो तरी तुम्ही काही बोलत नाही. स्वामीजींचे वडील म्हणायचे, तुला नाही कळणार रे, तू मोठा हो आणि मग यांच्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदलेल. स्वामीजींना पटायचं नाही. एक दिवस मात्र स्वामीजींना राग आला आणि स्वामीजींनी थोडस अंमळ रागातच विचारलं वडिलांना, बाबा हे असं सगळं होत राहिलं तर मग तुम्ही आम्हाला काय देणार आहात? काहीतरी वारसा म्हणून द्यायला हवं ना आम्हाला. हे सगळंच जर असं उधळून टाकणार असाल तर तुम्ही मला काय देणार आहात किंवा मला काय दिलं मग तुम्ही? आणि मग स्वामीजींचे वडील आपल्या जागेवरून उठले, स्वामीजींचा हात धरला आणि छोट्या नरेंद्राला घेऊन आरशाच्या समोर आले आणि म्हणाले, बघ आरशामध्ये. स्वामीजींची देहयष्टी मजबूत होते. अत्यंत प्रभावी एक व्यक्तिमत्व होतं स्वामीजींचं लहानपणापासून. स्वामीजींना त्यांनी आरशात पाहायला सांगितलं. म्हणाले, हे समोर दिसतोय का तुला नरेंद्र आरशामध्ये? बघ कसली सुडोल आहे, बघ कसा आहे तो. हे मी तुला दिलंय. माझ्या तिन्ही मुलांना मी काय दिलं असेल तर माझी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे, हे शरीर सौष्ठव त्यांच्याकडे आहे, हेच मी तुला दिलेलं आहे. अर्थात अव्यवहारी असल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. जी काही प्रॉपर्टी घ्यायची ती आजोबांच्या नावावर. वडील निघून गेलेले असल्यामुळे वडिलांचे भाऊ हे दुष्ट जे कालीप्रसाद होते त्यांच्या नावावर. आणि हे ग्रहस्थ स्वामीजींच्या वडिलांचे पैसे जितके हडपता येतील तितके हडपायचे. स्वामीजींचे दुष्ट आजोबा किती दुष्ट होते कळणं म्हणजे, सुंदरबन सारख्या ठिकाणी खूप मोठी जागा त्यांनी आपल्या पत्नीच्या नावावर घेऊन ठेवली होती आणि मुलाच्या नावावर, मुलाच्या म्हणजे नरेंद्राच्या नावावर. ही घेतलेली जागा सुद्धा फ्रॉड्युलंट म्हणजे चुकीच्या पद्धतीने स्वामीजींच्या आईची सही किंवा अंगठा घेऊन या माणसांनी ती विकून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर कर्ज उभा केला. तरीही स्वामीजींचे वडील काही बोलले नाहीत. स्वामीजींचा बालपणाचा काल हा अशा पद्धतीने भरलेला होता. घरामध्ये असंख्य नातेवाईक, स्त्रिया, खूप मुलं, म्हणजे बाहेर मुलांबरोबर खेळायला जायची गरजच नाही, इतकी मुलं घरामध्येच खेळायला असायची. या खोलीमधून त्या खोलीमध्ये, त्या खोलीमधून त्या खोलीमध्ये खेळणे. आणि घरामध्ये नेहमी जेवणाचे कार्यक्रम चालू असायचे. या प्रकारामध्ये स्वामीजींचे वडील हे खूप चांगले होस्ट किंवा यजमान होते. आपल्या मित्रांना बोलवायचं. अपेयपान होत नसे पण अभक्ष भक्षण होत असे. कधीतरी खास मुस्लिम आचारी बोलवून वेगळी वेगळी नॉनव्हेज पक्वान्न करायचे. इतकंच नव्हे
तर त्या काळामध्ये साधारण ज्या गोष्टी खाल्ल्या जात नसत अशा गोष्टी सुद्धा बनवण्याकडे त्यांचा थोडासा कल असे. बदकाचं मांस बनवणे, असं मित्रांना बोलवणे, खानपान करणे, वाङ्मयाचा आस्वाद घेणे, काव्य कविता विनोद करणे, अशा पद्धतीचं आयुष्य साधारण स्वामीजींच्या बालपणी होतं. आपण साधारण असं समजतो की आपल्या वडिलांकडून, मी वडिलांना पूजा करताना पाहिलं, वडिलांना भगवद्गीता वाचताना पाहिलं, त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. स्वामीजींच्या मनावर, स्वामीजींच्या वडिलांचा काही धार्मिक परिणाम होता का, ही शंका आपल्या मनामध्ये येते. आणि त्याचं उत्तर असं आहे की स्वामीजींचे वडील फारसे धार्मिक नव्हते, आणि असले तरी सुद्धा त्यांना हिंदू धर्माबद्दल कमी माहिती होती. वाद आहेत. स्वामीजींच्या बंधुराजांची जी माहिती आहे त्याप्रमाणे त्यांनी भगवद्गीता वाचली होती आणि त्यांना संस्कृत येत होतं, पण साधारण त्यांच्याबद्दल जी माहिती आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं की त्यांना फारशा हिंदू ग्रंथांबद्दल माहिती नव्हती. असंही म्हणतात की आपल्या स्वतःच्या मुलालाच त्यांनी बायबल भेट दिलेलं होतं. हिंदू धर्माचं पुनरुत्थापन करणारा शंकराचार्यांचा सम असा जो पुत्र त्यांच्या पोटी आला, त्याला वडिलांनी काय दिलं तर बायबलाची प्रत दिली होती. असं म्हणतात की रोज ते बायबलचं वाचन करत असत. हे सांगण्याचा हेतू असा आहे की प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. प्रत्येकाचे कर्मसंस्कार, कर्माशयातले संस्कार वेगळे वेगळे आहेत. अशीच गोष्ट योगी अरविंदांच्या बाबतीत घडली होती. आपल्या मुलावर हिंदू संस्कृतीची सावली सुद्धा पडू नये अशी इच्छा असणारे अरविंदांचे वडील, अरविंदांना लहानपणीच त्यांनी इंग्लंडला ठेवलं. योगी अरविंदांची परिस्थिती अशी होती की जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा त्यांना इंग्रजी आणि फ्रेंच हे सोडून भारतातली कुठलीही भाषा येत नव्हती. पण जरी हिंदू संस्कृतीपासून हजारो मैल दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या वडिलांनी केला, तरी तेच योगी अरविंद नंतर योगी म्हणून प्रसिद्ध पावले. साधारणतः अशीच परिस्थिती स्वामीजींच्या घरामधली आपल्याला दिसते. स्वामीजींच्या वडिलांचं लग्न 1851 साली झालं. एका अत्यंत चांगल्या प्रतिष्ठित घराण्यातली मुलगी भुवनेश्वरी देवी म्हणजेच स्वामीजींच्या माताजी. स्वामीजींच्या माताजी भुवनेश्वरी देवी यांचा स्वामीजींच्या आयुष्यामध्ये खूप मोठी त्यांची भूमिका आहे. या भुवनेश्वरी देवींची जी आई आहे तिचं नाव रघुमणी, आणि या आईंची जी आई आहे म्हणजे स्वामीजींची जी पणजी आहे तिचं नाव रायमणी. या दोघीही स्वामीजींच्या लहानपणी जिवंत होत्या. रायमणींची मुलगी रघुमणी, रघुमणींची मुलगी म्हणजेच माताजींची स्वामीजींची माता भुवनेश्वरी देवी. या तिघी का महत्वाच्या आहेत तर स्वामीजींचा इतका मोठा असणारा जो वाडा जो काही होता, जो त्यांच्या वडिलांनी बांधलेला होता, स्वामीजींच्या वडिलांच्या मृत्यूनंतर स्वामीजींना त्या वाड्यातून त्याच नातेवाईकांनी बाहेर काढलं. रस्त्यावर यावं लागलं, आणि रस्त्यावर आल्यानंतर स्वामीजींची आई, स्वामीजी, त्यांचे भाऊ, हे सगळं कुटुंब जर कुठे वास्तव्याला आश्रय म्हणून राहिलं असेल तर ते त्यांच्या आईच्या घरी म्हणजे आजीच्या घरी. शेवटपर्यंत स्वामीजींचं कुटुंब स्वामीजी हयात असोपर्यंत आजीच्याच घरी राहिले, कारण त्यांचं स्वतःचं राहायचं घर त्यांना मिळालं तर नाहीच, पण जे आश्रित म्हणून राहिले होते चुलते आणि चुलत भाऊ, त्यांनीच स्वामीजींच्यावर केस केली होती, जी केस स्वामीजी त्यांच्या मृत्यूपर्यंत लढत राहिले. इतकंच नव्हे, मृत्यूच्या अगोदर 1 महिना सुद्धा स्वामीजी कोर्टाच्या पेपरमध्ये लक्ष घालत होते.
दुसरी महत्वाची गोष्ट या आजी आणि पणजी बद्दल ही अशी आहे की ज्या रघुमणी आणि रायमणी म्हणजे स्वामीजींची आजी आणि पणजी या दोघीही वैष्णव धर्म स्वीकारलेल्या होत्या आणि त्यांच्या मांडीवर लहान स्वामीजी झोपलेले आहेत. त्यामुळे स्वामीजींना लहानपणापासून वैष्णव कथा ऐकायला मिळाल्या. त्यातल्या त्यात दोघींनाही भागवत मुखोद्गत होत. त्यामुळे भागवत पुराणातल्या अनेक गोष्टी त्यांच्या आजीनी पणजींनी स्वामीजींना सांगितल्या. याच ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच पुढे क्रेडल टेल्स या नावाने स्वामीजींनी अमेरिकेमध्ये आपल्या प्रवचनामध्ये ते नेहमी गोष्ट सांगत असत. त्या सगळ्या गोष्टी ते त्यांची आई आजी पणजी यांच्याकडून शिकलेले होते. याच आजीच्या घरामध्ये त्यांचे चुलत काका डॉक्टर रामचंद्र दत्त म्हणून होते. यांचं नाव पुन्हा येणार आहे. हेच ते डॉक्टर आहेत ज्यांनी स्वामीजींची पहिली भेट रामकृष्ण परमहंसांशी त्यांनी घडवून आणली. आपण त्यांच्याबद्दल पाहणार आहोत. स्वामीजींच्या मातेचं लग्न झालं त्यावेळी त्यांचं वय 10 वर्षाचं होतं. ला जन्मलेली ही स्वामीजींची माता 1911 पर्यंत जिवंत राहिली. पण या मातेने त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत म्हणून स्वामीजींच्या आईचा स्वामीजींच्यावर असणारा प्रभाव हा प्रचंड होता. त्यांच्या आईबद्दल स्वामीजींच्या आईंना भेटायला आलेल्या स्वामीजींच्या अमेरिकन शिष्या त्यांनी वर्णन केलेलं आहे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं केलेलं वर्णन आहे. स्वामीजींच्या आई खूप देखण्या होत्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामीजींच्या आई जेव्हा चालत किंवा जेव्हा बोलत तेव्हा बहुतेक आजूबाजूचे सगळेच्या सगळे आदराने ते सांगेल ते ऐकत असत. कारण त्यांच्या आवाजामध्ये एक जरब होती. त्यांच्या चालण्यामध्ये एक डोल होता. एक मोठ्या घराण्यातली राजघराण्यातली व्यक्ती चालावी अशी त्यांची आई चालत असे. आणि ती गोष्ट स्वामीजींच्या पाश्चात्य शिष्यांनी आपल्या डायरीत नोंद करून ठेवलेली आहे की स्वामीजींची जी चाल होती, स्वामीजींच्या चालीबद्दल खूप ठिकाणी बोललं गेलंय अमेरिकेमध्ये. स्वामीजी किती डौलदार होते याचं एक उदाहरण म्हणजे स्वामीजी जेव्हा पॅरिसला होते तेव्हा पॅरिसला असताना ज्या ठिकाणी ते राहत असत, मिस्टर लेगेट यांच्यावर राहत होते, ते जेव्हा ते खाली यायचे तेव्हा ज्या बग्गीतून ते जायचे तेव्हा बग्गीचा जो कोचमन होता तो स्वामीजींना नेहमी महाराज म्हणून, हिज एक्सलन्सी किंवा हिज हायनेस म्हणून बोलवायचा. आणि स्वामीजी म्हणायचे, अरे मी साधा स्वामी आहे, संन्यासी आहे, मी राजा वगैरे काय नाही आहे. तो कोचमॅन म्हणायचा, नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही कोणत्या तरी राजघराण्याचे राजा आहात. अशा स्वामीजींची चाल होती, असा डौल होता स्वामीजींचा. स्वामीजींचं व्यक्तिमत्व काय होतं, कोणाला काय वाटलं, ते कसे दिसले, हे सगळं आता पुढे येणार आहे. पण ही खानदानी चाल जी होती, ही राजासारखं जे वैभवी चाल होती, ती आली त्यांच्या आईकडून. स्वामीजींचे मोठे पाणीदार डोळे, ज्या डोळ्यांवर रवींद्रनाथ टागोरांचे बंधू जे योगामध्ये खूप पुढे गेलेले होते त्यांनी सुद्धा म्हटलं की तुझे डोळे योग्याचे डोळे आहेत. हे डोळे सुद्धा त्यांनी त्यांच्या आईकडून घेतले होते, खूप पाणीदार डोळे. स्वामीजींच्या आईकडून घेतलेली दुसरी गोष्ट स्वामीजींनी म्हणजे स्वामीजींच्या आईचा आवाज. एकदम गोड असणारा आवाज होता. स्वामीजींच्या आवाजाबद्दल तर काय बोलावं. स्वामीजींचा आवाज इतका गोड होता की स्वामीजींचा आवाज जर बोलताना सुरू झाला आणि त्यातल्या त्यात जर स्वामीजी गायला लागले तर परिस्थिती अशी होते की रामकृष्ण परमहंस ठाकूरदा म्हणायचे की नरेंद्रच्या आवाजामध्ये समाधी लागू शकते इतकी ताकद आहे. इतकंच नव्हे तर स्वामीजींनी रामकृष्ण परमहंस नेहमी त्यांना सांगत, नरेंद्र गाणं गा म्हणून, भजन गा म्हणून. आणि नरेंद्र गात असत.
पण त्या सगळ्या वर्षांच्या गाण्यामध्ये 2 वेळेला स्वामीजी असं गायले की रामकृष्ण परमहंस म्हणाले, थांब, गाऊ नकोस, कारण तुझ्या मनामध्ये काहीतरी वेगळे विचार चालू आहेत. म्हणजे विचारांचा आवाजावर होत असणारा परिणाम किती तरल रूपाने स्वामीजींच्या आवाजातून कळायचा, तो सुद्धा ठाकूरांना हे पाहण्यासारखं आहे. हा आवाज त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. भयंकर तल्लख आणि स्मृती त्यांना फार प्रचंड भगवंताने दिलेली होती. ही स्मृती सुद्धा आईकडून जशी आईला आली तशीच मुलाकडे आली होती. अशा या भुवनेश्वरी देवी माताजी स्वामीजींच्या, आणि या माताजींचं स्वामीजींचं आणि स्वामीजींचं नातं हे वेगळंच होतं. अत्यंत प्रेमाने बिले म्हणून हाक मारायच्या भुवनेश्वरी देवी. इतकं गोड नातं होतं की पूर्ण दिग्विजय करून आलेले स्वामीजी जेव्हा परत आले तेव्हा माताजी भेटायला आल्या आश्रमामध्ये, आणि भेटायला आल्यानंतर कुणीतरी स्वामीजींना सांगितलं की तुमची माताजी खाली तुम्हाला भेटायला आलेली आहेत. अख्खं जग ज्यांच्या पुढे झुकलेलं होतं ते स्वामीजी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणावरून उडी मारून उठले आणि जिन्यावरून धडधड 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 करत खाली आले आणि म्हणाले, आईला मा म्हणून जी हाक मारली आणि आईला जाऊन जे बिलगली आणि सरळ जाऊन तिच्या मांडीवर झोपली. आई म्हणाली, नरेंद्रा, अरे तू एवढा दिग्विजय केलेला संन्यासी, तुझे सगळे शिष्य गुरुबंधू सगळे इथे आहेत, काय म्हणतील ते? स्वामीजी म्हणाले, काहीही म्हणू देत, तू माझी आई आहेस. एवढा मोठा थोर संन्यासी ज्यांनी कामिनी आणि कंचनाचा पूर्ण त्याग केलेला होता. ठाकूर स्वतः सांगायचे की कामिनी कंचनामध्ये इतकी ताकद नाही की ती माझ्या नरेंद्राला हात सुद्धा लावेल. बाकी सगळ्या ब्रह्मचार्यांना ठाकूर सांगायचे, स्त्रीपासून दूर राहा, स्त्री विचारापासून दूर राहा, कंचनापासून दूर राहा. पण नरेंद्राबद्दल जर कोणी काही तक्रार केली, कोणी काही म्हटलं, तर स्वामीजी ठाकूर म्हणत असत, अरे माझा नरेंद्र म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे, तो नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, तो कोणत्याही स्त्रीला स्त्री म्हणूच शकत नाही, त्याला सगळ्या स्त्रिया आईच आहेत. आणि सगळ्या स्त्रिया आई असणारे स्वामीजी स्वतःच्या आईबद्दल मग काय आदर ठेवून होते. म्हणून इतका प्रखर संन्यासी जेव्हा परिव्राजक व्रतामध्ये मद्रास सारख्या ठिकाणी होता त्यावेळेला सुद्धा त्यांना साधनेमध्ये सुद्धा जर काय आठवलं असेल तर आपली आई आठवली, आणि आई कशी असेल याची चिंता लागली. वाराणसीमध्ये एकदा स्वामीजींना एका त्यांच्या मित्रांनी, प्रमथादास मित्र म्हणून होते, त्यांनी ऐकवलं होतं की अरे तुला आईची आठवण कशी येते, तू संन्यासी आहेस. संन्यासी भावना टाकून देणार आहे. हाच संबंध आपल्याला शंकराचार्य आणि त्यांच्या मातेबरोबर दिसतो. स्वामीजींच्या आणि शंकराचार्यांच्या आयुष्यामध्ये खूप साम्य आहे. दोघेही अल्पायुषी आहेत, दोघांनी दिग्विजय केलेला आहे, दोघांची दिग्विजय करण्याची जागा वेगळी वेगळी आहे, पण दोघांनी भारतवर्षाची हिंदू धर्माची पताका खूप उंचावर नेऊन ठेवलेली आहे. असे हे स्वामीजी. त्यांच्या आईबद्दल आणखीन थोडं आपण पाहणार आहोत. हळूहळू स्वामीजींच्या बालपणाकडे वळणार आहोत. या सगळ्या गोष्टींचा स्वामीजी पुढे जे स्वामीजी झाले त्यांच्याशी तितकाच संबंध आहे. आणि म्हणून स्वामीजींच्या माताजींची आणखीन काही वैशिष्ट्य आपण पुढच्या वेळेला बघूया, आणि आपण परत परत स्वामीजींचं स्मरण करत राहू. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण म्हटल्याप्रमाणे स्वामीजींचे अनेक माहिती असलेले नसलेले पैलू डॉक्टर साहेब हळूहळू आपल्यासाठी उलगडत आहेत. आता आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील, काही विचारायचे असतील तर कृपया आपले माइक्स अनम्यूट करून विचारावे. मंत्रमुग्ध आहेत सगळे डॉक्टर साहेब. सुरुवातीलाच प्रश्न नसतील तर आपण आज इथेच थांबूया आणि ही प्रवचनमाला, ही व्याख्यानमाला जसं डॉक्टर साहेब म्हणाले चालूच राहणार आहे, जस सुरू झालीये. उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. हळूहळू आपण एक एक गोष्टी पाहत जाऊ. भेटूया परत रविवारी दुबई 7 वाजता आणि इंडिया टाइम 7. जय श्रीराम. हॅलो.